या 5 वस्तू जर पुन्हा गरम करून खाल्ल्या तर होऊ शकतात कॅन्सर आणि हार्ट अटॅक सारखे गंभीर आजार. आपण नेहमी सकाळची भाजी संध्याकाळी गरम करून खातो किंवा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून खातो. पण सावधान, तुम्ही बळी पडू शकता या गंभीर आजाराला. पुन्हा पुन्हा गरम करून रोज खाल्ल्यामुळे एखादी भाजी एकदा शिजवली तर ती ताजी ताजी ठेवून खायला पाहिजे. बऱ्याच वेळा ती शिल्लक राहते आणि मग दुसऱ्या दिवशी आपण ती पुन्हा पुन्हा गरम करून खातो. याचा इतका भयानक परिणाम त्या भाजीवर होतो की काही गोष्टीमुळे अगदी काही तासाच्या आत मृत्यू देखील होऊ शकतो. हे आम्ही नाही तर जगात भरपूर ठिकाणी याचा शास्त्रीय अभ्यास देखील झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातल्या 2 गोष्टी तर अशा आहेत की त्या प्रत्येकाच्या घरात आहेत. एकदा काय 5-5, 10-10 वेळा पुन्हा पुन्हा गरम देखील केल्या जातात. आणि कदाचित त्यामुळेच कॅन्सर सारखे गंभीर आजार प्रत्येकाच्या घरात दिसायला लागलेले आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या पुन्हा पुन्हा जर गरम करून खाल्ल्या तर आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, मोठा धोका होऊ शकतो. याबरोबरच कॅन्सर आणि हार्ट अटॅक सारख्या आजाराला आमंत्रण देखील मिळू शकतं. आरोग्याविषयी अगदी संवेदनशील माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाच. तसेच तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी देखील ते घेऊ शकतील. त्यामुळे त्यांचे आरोग्य देखील धोक्यात येण्यापासून वाचू शकेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. चहा. भारतात चहाची आवड अनेकांना आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांचा दिवस चहाशिवाय सुरूच होत नाही. काही लोक तर दिवसभरात 3 ते 4 वेळा किंवा त्याहून अधिक वेळा चहा पितात. तर असे अनेक संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की जास्त चहा प्यायल्याने हाडे कमकुवत होतात. तसेच अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात. मात्र असे काही लोक आहेत जे बऱ्याचदा खूप चहा बनवतात आणि जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा ते गरम करतात आणि पुन्हा पुन्हा तो चहा पितात. पण हे तुमच्यासाठी किती धोकादायक आहे याचविषयी या ठिकाणी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जर तुम्ही ताबडतोब म्हणजेच 15 किंवा 20 मिनिटांपूर्वी चहा बनवला असेल तर तुम्ही तो पुन्हा गरम करू शकता. यातून कोणतेही नुकसान होत नाही. मात्र तज्ज्ञ म्हणतात की नेहमी ताजा चहा पिण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तो चहा पुन्हा गरम केला नाही तर चांगले होईल. जर तुमचा झटपट चहा थंड झाला असेल तर तुम्ही तो गरम करून पिऊ शकता, पण त्याची सवय लावू नका. खरं तर चहा पुन्हा गरम केल्यावर त्यातील चव, सुगंध आणि घटक नष्ट होतात. आरोग्य तज्ज्ञाच्या मते, चहा तयार करून 40 तास झाले असतील तर चुकूनही तो पुन्हा गरम करून पिऊ नका. कारण यामुळे शरीराला मोठं नुकसान होऊ शकते. यामध्ये बॅक्टेरिया पसरू लागतात. काही तासांतच बॅक्टेरिया पसरू लागतात. दुधासह चहामध्ये बॅक्टेरिया वेगाने पसरतात. दुधाचा चहा चुकूनही गरम करून पिऊ नका. 2. बटाटा. बटाट्याची भाजीच नाही तर बटाट्यापासून आपण अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करू शकतो. बटाटा खाणे देखील आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन B6, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन C सारखे पोषक घटक आढळतात. बटाट्याचे पदार्थ परत परत गरम करून खाल्ल्याने स्ट्रेडियम बोट्युलिनम बॅक्टेरिया वाढू शकतात. आपण बटाटे 1 किंवा 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. मात्र ते गरम करून अजिबात खाऊ नका. 3. पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र हिरवी भाजी परत परत गरम करून खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाहीये. कारण एकदा तयार केलेली भाजी परत गरम करून खाल्ल्याने त्यामधील पोषकतत्वे नष्ट होतात. तसेच त्यामध्ये हानिकारक घटकही तयार होतात. पालेभाज्यांमध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. ते पुन्हा गरम केल्यावर ते कार्सिनोजेनिक गुणधर्म सोडतात. यामुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक होतो. 4. नॉनव्हेज. आपल्याकडे नॉनव्हेज खायला अनेकांना आवडते. नॉनव्हेज खाणारे बरेच लोक ते सेव्ह करून फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र कधीही नॉनव्हेज गरमागरम खाणेच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
नॉनव्हेज पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील स्टेपल्सची प्रथिने खराब होण्याची शक्यता असते. फ्रीजमधून बाहेर काढणे आणि गरम करून नॉनव्हेज खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते. अन्नातून विषबाधा होऊ शकते. 5. भात. आपल्या सर्वांनाच भात खायला प्रचंड आवडते. प्रत्येक घरामध्ये भात हा बनतोच. मात्र शिल्लक राहिलेला भात गरम करून खाण्यावर अनेकांचा भर असतो. बऱ्याच वेळा शिल्लक राहिलेल्या खिचडीचे भजे तयार करून खाल्ले जातात. फूड स्टँडर्ड एजन्सीच्या म्हणण्यानुसार भात पुन्हा गरम केल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. यामुळेच भात एकदाच तयार करा आणि खा. परत परत गरम करून खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.